ओम पार्थ ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन रचितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रत्र नेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। सद्गुरुनाथ महाराज की जय। येतोय ना आवाज? हो आवाज हो येतोय का? हो हो हो, येतोय ताई, हा, येतोय. हो सुरू करते हो मी. हो हो, सुरू करा. किंब हा किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी फार काय सांगावे अंगामध्ये उघडपणे धर्मलंडपणा भरून या अंतःकरणाचे वेशीत नास्तिकपणाचे हाड रोवलेले असते. ते वेळी स्वर्गालागी आदरू का नरकाचा आडदरू या वासनांचा अंकुरू जळून गेला. त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर अथवा नरकाविषयी भय या वासनांचा अंकुर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो. मग केवळ हे देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंक्ती सुहाडा बुडाले गा. मग अर्जुना अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुड जय आटावे होती जळचर तै डोही मिळती ढिवर कापडावे होय शरीर तै रोगा उदयो. ज्या वेळेस जलचरांचा नाश व्हायचा असतो ते पडण्याची वेळ आली म्हणजे रोगांचा उदय होतो. उद्देजने केतुचे जैसे विश्वानिष्टो देशे जन्मतिते तैसे लोकाटू. जगाचे अनिष्ट होण्याकरताच धूमकेतूचा उदय होतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरता ते आसुरी लोक जन्मास येतात. इरुडल्या अशुभ फुटती ते कुंभ पापांचे कीर्तिस्तंभ चालते ते. पाप उगवल्यावर त्याला जे कोंब फुटतात ते आसुरी लोक होत व आसुरी लोक पापांचे चालते बोलते कीर्तिस्तंभ स्मारक आहेत. आणि मागा पुढा जाळणे वाचुनी यागी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या. आणि मागे पुढे असलेल्या पदार्थास जाळावयाचे या वाचून दुसरे जसे अग्नीला ठाऊक नाही त्याप्रमाणे वाटेल त्याला एक विरुद्धच करायचे एवढेच ते आसुरी लोक जाणतात. परी तेची गा करणे आदरती संभ्रमे जेणे तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. अर्जुना परंतु तेच विरुद्ध करण्याचे काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात तू त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक असे श्रीकृष्ण म्हणाले. काममाश्रित दुष्पुरम दंभमान मदान्विता मोहाद गृहीत्वा सद्भूता प्रवर्तन्ते शुचिव्रता. दुर्धर अशा कामाचा त्याग करून दांभिकपणा मान व गर्व यांनी युक्त होता ते मोहाने दुराग्रह धरून त्या अशुद्ध कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात. तरी जाळ जाणीये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भराची धुरे भुकाळू जो. तर मासे धरण्याचे जाळे पाण्याने भरत नाही अग्नीला लाकडे कधी पुरेशी होत नाहीत अशा कधीही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो पहिल्या प्रतीचा हपापलेला आहे. येतोय ना आवाज? आवाज येतोय का? येतो ताई, येतो, बोला. तया कामाचा ओलावा जीवी धरून या पांडवा दंभमानाचा मेळावा मिळविती. असा जो काम अर्जुना त्या कामाचा जीवाभावाने आश्रय करून दंभ व मान यांचा समुदाय जमवतात.
मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा तैसा मधाचा ताठा तव जरा चढता अंगी. अगोदरच हत्ती माजलेला व त्यात आणखी दारूची भर पडलेली म्हणजे तो अधिक उन्मत्त. त्याप्रमाणे हा आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य मूळचाच मदाच्या ताठाने भरलेला असून त्यात आणखी म्हातारपण शरीरावर येऊ लागले म्हणजे तो अधिकच ताठून जातो आणि आग्रहात ठावो वरी मौढा सावाहो मग काय वाढू निर्वाहो निश्चयाचा. आणि हट्टाला जागा तोच, त्याशिवाय मूर्खपणासारखा सहाय्य करणारा. मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावी. जिही तापू घडे परावा जीव रगडे तिही कर्मे हो निगाडे जन्मवृत्ती. ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होईल, परक्या जीवाचा नाश होईल, अशा कर्मात ते असुर जन्मभर पक्के वतनदार होऊन राहतात. मग आपुने केले फोकारीती आणि जगा ते धिक्कारीती दाही दिशे पसरीती स्पृहा जाळ. मग आपण केलेल्या गोष्टीचा मोठा गाजावाजा करतात व सर्व जगाला तुच्छ म्हणतात व आपले हावरूपी जाळे दाही दिशांना पसरवतात. ऐसे निगा आटोपे थोरी ताई थोडं हळू वाचा ना, आणती पाप. दमाने वाचा, थोडस बर थोडं दमाने घ्या, दमाने हळू. धर्मदे बरोबर बरोबर. धर्मधेनु खुरपे सुटले जैसे. याप्रमाणे वर सांगितलेल्या विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पाप वाढवतात. ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय गवत धान्य वगैरे सरसगट तोडीत जाते. चिंतामणी परी मेयांच प्रयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एतावदिती निश्चिता. तसेच अमरनाथ अमर्याद चिंतेने ग्रासलेले कामोपभोग हेच अंतिम साध्य असा मनाचा निश्चय केलेले ते असतात. याची एका आयती तयाची या कर्मप्रवृत्ती आणि जिनी याची परवती वाहती चिंता. याच एका सामुग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती असते आणि ते असुर जगण्याच्याही पलीकडली चिंता वाहवत असतात. पाताळाहून निवणं येचे उंची आणि गगन जे पाहता त्रिभुवन अनुहीन हे. जी चिंता पाताळापेक्षा खोल असून तिच्या उंचीच्या मानाने आकाश ठेंगणे आहे व तिच्या विस्ताराकडे पाहिले असता त्रिभुवन हे बरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणीत लागते त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते. अथवा पतिव्रता स्त्री पती मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मनाला येऊ न देता त्याच्याबरोबर सती जाते. तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्याच्या बरोबर असते. तशी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनियसार विषयाधिक. असार जे विषयाधिक त्याविषयी इच्छा मनात ठेवून ते निरंतर अशी अमर्याद चिंता वाढवतात. स्त्रिया गायले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिया लिंगावे स्त्रियेतेची. स्त्रियांचे गायन ऐकावे स्त्रीचे रूप डोळ्यांनी पाहावे व सर्वेंद्रियांनी स्त्रीला आलिंगन द्यावे. कुरु अंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परोते नाहीचे म्हणून चित्ते निश्चयो कोणी केला. ज्यावरून अमृत वाळून टाकतो शिवाय इतर ठिकाणी नाहीच असा त्याच्या मनाने निश्चय केलेला असतो. मग त्याची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावते विभागा परतोही. मग त्या स्त्री भोगा करता पाताळ स्वर्ग व दाही दिशांच्या विभागा पलीकडेही धावतात. आशापाश श्रद्धे शक्ते बद्धा कामक्रोध परायणा इहंते काम उभार्थ म्हणणाये नाथ संजयान. शेकडो आशापाशांनी बद्ध झालेले कामक्रोध परायण भुत्साते आपल्या कामाच्या उपभोगा करता ते अन्यायाने द्रव्य संचय करण्याची इच्छा करतात. आमिष कवळू थोडी आशा न विचारिता गे मासा तैसे की जे विषय आशा तयासी गा. ज्याप्रमाणे मासा विचार न करता मोठ्या आशेने आमिषाची उंडी गिळतो त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्यांनी आपली आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते. वांछित तव न पवती मग कोरडीचेची आशेची संतती वाढव वाढव होती कोश पिढे.
इच्छित तर त्यास प्राप्त होत नाही. मग कोरड्याच आशेपासून आशा वाढवीत वाढवीत कोश किडे होतात आणि पसर दावणी अधिक पुरुषार्थ नाही. आणि जी इच्छा वाढवलेली असेल ती अपूर्ण होणे तोच द्वेष होय. त्याप्रमाणे अधिक योग्यतेचा पुरुषार्थ नाही. दिहा खोलणे रात्री जागोवा खाना तरिया तैसा पांडवा हो रात्री ही दिसावा भेटेची ना. अर्जुना दिवसा यजमाना पुढे चालणे व रात्री जागणे असा हा असा पहारा करणाऱ्या शिपायास जसा रात्रंदिवस विसावा मिळतच नाही तैसे उंचवणी लोटिले कामे नेहटती क्रोधाची ये ढेमे तरी राग द्वेष प्रेमे न माती केही. येते का ऐकू? हा काय हो, ऐकू येतंय ताई. त्याप्रमाणे हा. कामाने उंचावरून लोटत असता क्रोधाच्या खडकावर आपटतात तरी विषयावरील प्रेमाने विषयासंबंधीची आवड व द्वेष ही कुठे मावत नाहीत एवढी वाढवतात. देवीची जीवीची या हवा विषय वासनांचा मेळावा केला तरी भोगावा अर्थे की ना. त्याचप्रमाणे अंतःकरणात हा वसल्याने विषय वासनांचा समुदाय गोळा केला खरा पण त्या अनेक विषय भोगांच्या वासना तृप्त करण्यास द्रव्य पाहिजे ना. म्हणून भोगावया जोगा पुढचा अर्थू पैगा आणावया जगा झुंबती सैरा. म्हणून विषय भोगाची पूर्तता होण्यास पुरेल इतके द्रव्य आणावया करता मनाला येईल तसे जगाला लुटतात. एका ते साधुनी मारिती एकाची सर्वसे हरिती एका लागी उभारिती अपाय यंत्रे. एकाला संधी साधून मारतात एकाची सर्वस्व हरण करतात व एका करता अपायकारक युक्त्या योजतात. पाशके पोती वागुरा सुनी ससाणे चिकाटी खोचारा घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे. हासे पोती जाळी कुत्री ससाने चिकाटे भाले वगैरे घेऊन जसे पारधी डोंगरांकडे निघतात ते पोसावया पोट मारुनी प्राणी यांचे संघाट आणि ती ऐसे निष्कृष्ट तेही करीती. ते पारधी आपले पोट भरण्याकरता जसे प्राण्यांचे समुदाय मारून आणतात तसे नीच काम ते आसुरी प्रवृत्तीचे लोकही करतात. पर प्राणघाते मिळविती चित्ते वित्ते पर प्राणघाते मिळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे. दुसऱ्याच्या प्राणाचा घात करून द्रव्य मिळवतात व ते द्रव्य मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात. इदं मध्य मया लब्धमिमां प्राप्स्ये मनोरथम इदमस्तिदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आज मी हे मिळवले माझा हा मनोरथ प्राप्त करून घेईल माझे हे धन आहे हे धन पुनरपी माझे होईल म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकांची या आपल्या हाती केल्या धन्यू नामी. तो म्हणतो बहुतेकांचे द्रव्य मी आज आपल्या हाती आणले तेव्हा आता मी धन्य नाही काय. ऐसाच लाभो जव जाये तव मन आणि काही वाहे सवेची म्हणे पाहे आणि काचेही आणू. असा जो जो आपली स्तुती करतो तो मनात आणखीच लोकांना लुटण्याची हाव बाळगतो व लागलीच म्हणतो की उद्या आणखी दुसऱ्याचे द्रव्य आणू. हे जे तुले असे तोडिले तयाचेरी भांडवले लाभा घेईन उरले चराचर हे. हे जेवढे द्रव्य मिळवले आहे त्याच्या भांडवलावर उरलेले स्थावर जंगणात्मक जगत मी फायद्यात प्राप्त करून घेईन. ऐसे नि धना विश्वास या हीच होईन स्वामी या मग दिठी पडे तया पुरवणे दी. अशा रीतीने विश्वाच्या धनाला मी एकटाच मालक होईल मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी उरू देणार नाही. असो मया हतः शत्रुहर निश्चय चापरा नपी ईश्वरोहम हम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. हा शत्रू मी मारला दुसऱ्या शत्रूंना देखील मारेन. मी ईश्वर आहे मी भोगी आहे मी अज्ञान सिद्ध बलवान व सुखी आहे. हे मारिले वैरी थोडे आणि काही साधीन गाढे मग नांदे न पवाडे एकलाची मी. आजपर्यंत शत्रू मारले परंतु हे थोडे असून आणखीही बलाढ्य शत्रू संधी साधून मारेल मग मीच एकटा महत्वाने नांदेन.
मग माझी होतील कामारी, ये वाचनी रे मारी, किंबहुना चराचरी ईश्वर तुम्ही. जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन. फार काय सांगावे, चराचरात ईश्वर जो आहे तो मी आहे. मी भोगभूमीचा राहो, आजी सर्व सुखाशी ठावो, म्हणून इंद्रुही वावो, माते पाहुणे. मी भोग रूपी भूमीचा राजा आहे, सर्व भोगांचा मालक असल्या कारणाने आज सर्व सुखाला मी स्थान आहे. म्हणून माझ्याशी तुलना करून पाहिली असता इंद्र देखील तुच्छ आहे. मी मने वाचा देहे करीते कैसे नोहे, हे मद वाचुनी आहे अज्ञान सिद्ध आन. बिनजोड जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंत काळ हा बलवान आहे. सुखाची केवळ खरोखर रास मीच आहे. आढ्यो बीजन पुण्यस्ती सदृशो मया, यक्षे दास्यामि मोदिष्य नित्य ज्ञाना विमोहितः. मी धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी आहे का? मी यज्ञ करीन, दान देईन, आनंद पावेन इत्यादी प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले कुबेरू आथिला होय, परी तो नेणे माझे माझी सोय. संपत्ती मज नव्हे तिना काही. कुबेर संपन्न आहे, परंतु त्यास माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही. संपत्तीचे बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही. माझी या कुळाचा उजाळू, का जाती गोतांचा मेळू, पाहता ब्रह्मा ही हळू कुणाची दिसे. माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा व गोताचा समुदाय पाहता ब्रह्मदेव देखील हलका व कमीच दिसतो. म्हणून मिरविती नावे, वाया ईश्वरादी आघवे, नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी. म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपली नावे व्यर्थ मिरवतात, माझ्याशी बरोबर पावेल असा कोणी नाही. आता लोकला अभिचारू, तया करीन मी जीर्णोद्धारू, प्रतिष्ठीन परमारू यागवरी. आता जारण मारण वगैरे लोपले आहे, त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व यज्ञाचे योगाने दुसऱ्याचा काटा काढावा अशी रीत प्रवारात आणीन. माते गाती वाणीती, नटनाचे रिझविती, तया देईन मागती ते वस्तू. मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने व तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात आनंदाची मूर्ती होईल. काय बहु सांगो ऐसे, ते आसरी प्रकृती तिसे, विरंबिती आसोसे गगनवळे जितिये. फार काय सांगू, आसुरी प्रवृत्तीने असे वेडे झालेले ते अशा या आकाशाच्या फुलांचा अपरिमित वास घेतात. एकचित्त विभ्रांता, मोहजाल समावृत्ता, प्रसक्ता कामोभोगेषु पतंती नरकेषु चो. अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहाच्या जाळामध्ये गुरफटलेले, विषयोपभोग घेण्यामध्ये गर्क झालेले घाण अशा नरकामध्ये पतन पावतात. ज्वराचे नि आटोपे, रोगी भलतैसे जल्पे, सावळती संकल्पे जाणते तैसे. ज्वराने व्यापल्यावर रोगी जसा वाटेल तसा बडबडतो, त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करीत असतात असे समज. अज्ञानातुले धुळी, म्हणून आशा वाहू टळी, भोंडी जाती अंतराळी मनोरथांच्या. अज्ञान रूपी धुळीत सापडलं म्हणजे आशा रूपी वावळटीने मनोरथ रूपी आकाशात फिरवली जातात. 365 झाल्या ताई. अर्थ सांगायचा का? हो, चालेल ताई, हरकत नाही. हा 50 झाले ना? हा, आता हा हे 365. हा ओके ओके. तोपर्यंत सांगितलं आता मला. हा. हो तर हा मग ह्याच्यात त्यांनी असंच सांगितलेलं आहे की माणसाला अभिमान असतो आणि त्या अभिमानाच्या याने तो असा वागत असतो आणि त्या वागण्यामुळे त्याची प्रवृत्ती आसुरी होते आणि त्याप्रमाणे तो त्याच्या आसुरी प्रवृत्तीने आपलं सगळं आयुष्य जगत असतो आणि त्याला म्हणजे ज्ञान होण्यासाठी त्याचा काही उपाय करावा हा काही त्याला काही कळत नाही, म्हणून तो आपला तसंच तसं वागत राहतो. ताई, लक्ष्मी ताई, आवाज येतोय का माझा?
ऐकलं हॅलो. का ताई? हो हो हा ऐकलं का? हो हो हो. हा, झाल्या माझ्या 365 ओव्या. बर, बसा दान घ्या ताई. बरं बरं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे, असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजय हो आयजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल ज्ञान पसावो, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. छान ताई, खूप सुंदर सांगितलं बरं का. वाचन पण छान केलं आणि सांगितलं बरं. पण छान अगदी. हो. हा, आपण आज थोडस रामदास दादांना पण ऐकूयात. रामदास दादा आज जॉईन झालेले बरं. आहेत. वेळ असेल धन्यवाद दादांना तर. धन्यवाद धन्यवाद हो. हो ताई, हो धन्यवाद धन्यवाद. हं. नाही, ऐकलं खूप का? छान ताई, खूप छान. हो हो, आवाज येतोय. खूप छान. हा धन्यवाद बरं, मग आता असं ताई. पुढे. बरं बरं. हा धन्यवाद हा धन्यवाद. आपलं वाचन फार सुंदर झालं. प्रथमतः मी बरं बरं. सर्व वाचकांचे आणि साधकांचे माफी मागतो, कारण अनेक दिवस माझ्या कामाच्या व्यापामुळे मला जमलं नाही. परंतु ज्ञानेश्वरीचं वाचन आपण अखंड एखाद्या यज्ञाप्रमाणे सर्व साधकांनी चालू ठेवलेलं आहे, याच्यामध्ये खूपच आनंद मला होतो. पहा की देवासुर असुर संपत्ती याचं वर्णन करताना माऊली फार सुंदर प्रकारे मनुष्य जन्मामध्ये आपल्या ज्या काही षडरिपू असं ज्याला म्हटलेलं आहे, त्याच्याशी असलेलं आपलं युद्ध हे अखंड चालू असतं. आणि ते विकार माणसाला म्हणजे अज्ञानामुळेच असतात. आणि त्या अज्ञानाने ग्रस्त असल्यामुळे किंवा आपल्या स्वस्वरूपाची ओळख नसल्यामुळे ते विषय रूपी गोष्टी त्या मनुष्याला जाळत असतात. आणि त्या विषयरूपी वासना सावरणं, आवरणं, त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे महाकर्म कठीण गोष्ट आहे. म्हणजे त्याला पतंजलींनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की वासना ज्या काही आहेत किंवा विषयरूपी वासना ज्या काही आहेत, म्हणजे योग्यानी त्या सर्व काही म्हणजे त्याचं मन चित्त आवरलं, सर्व केलं, तरी त्या बीज रूपाने त्याच्यामध्ये त्या अस्तित्वात राहतातच. आणि त्या बीजाला जेव्हा कधी अनुकूल वातावरण मिळेल की त्या अंकुर धरायला सुरुवात करतात. म्हणजे तुम्ही कितीही योग साधना केलीत आणि फार उच्च पराकोटीच्या अवस्थेला पोचलात, तरी त्या वासना कधी उफाळून येतील हे सांगणं महाकठीण. आणि त्याच्यासाठीच हे खूप महत्वाचं असतं की साधकाच्या अवस्थेमध्ये जात असताना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे या विषयरूपी वासनांवर नियंत्रण मिळवत राहणं, हळूहळू त्याचा सराव करणं, राग येऊ न देणं, सामान्य पातळीवर स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं, न चिडणं, एखाद्या गोष्टीचा हव्यास न करणं, बरोबर, एखाद्या गोष्टीच्या फक्त विषयांच्या मागे न लागणं, हे आपल्याला करा
करणं भाग असतं. पण हे करायचं कसं पहा, कारण आपण संसारात राहतो जनसामान्य माणसांप्रमाणे. आपण सर्वच जनसामान्य असतो आणि सर्वच विषयांकडे ओढले जाणं हे साहजिकच असतं. तर त्याच्या पाठीमागचं रहस्य कळालं की हे कसं वर काम करतं, तर याच्यापासून सुटणं सोपं आहे. ते कसं काम करतं पहा, की ह्या सर्वाला कारणीभूत कोण आहे, तर वासना राहतात कुठे, तर मन आणि बुद्धी आणि इंद्रिय, ही त्यांची 3 जागा आहेत. तर मनाला ताब्यात आणलं म्हणजे काय, की पहा, म्हणजे त्याचं मी साधं सोपं उदाहरण देतो की आपण एसटीने प्रवास करतो. एसटीने प्रवास करताना आपण आपल्या सीटवर बसलेला असतो. आपल्या डोक्यात घरातले विचार असतात. बाहेरनं रस्त्यावरनं जाताना अनेक झाडं, दुकानं वगैरे पुढे पुढे जात असतात. आपल्याला ते लक्षात येतात का? नाही येत. म्हणजे कुठलं झाड गेलं, कुठलं हे गेलं, काय गेलं, कारण आपलं लक्षच तिथे नसतं. पण आपल्या मनात मात्र विषय कुठला चाललेला असतो, घरचा असतो, किंवा काय जेवायचं, भूक लागलेली, असे विषय चाललेले असतात. म्हणजेच काय, की ज्या ठिकाणी आपलं मन नसतं त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीचं आकलन सुद्धा होत नाही. म्हणजे आपल्याला ते समोर असून, आपल्या डोळ्यांनी इंद्रियांना दिसून, आपल्याच्या म्हणजे आपण त्याच्यामध्ये वावरत असून सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ह्या विषयांपासून सुटायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय काय, तर त्याच्यातून मन काढून घ्यायचं. आणि मन काढून घेतलं की त्याच्यावरचा परिणाम होणं शक्य होत, म्हणजे काहीच परिणाम होत नाही. म्हणजे काय, ते जे काही लाकूड आहे, अग्नीला फार सुंदर उदाहरण माऊली देतात की अग्नीला अनेक लाकडं दिली, बरोबर, तर ती सगळीच्या सगळी स्वाहा करेल का अग्नी? नक्की करेल, कारण तो तो काही थांबणारा नाही, बरोबर. पण समजा मी अग्नीमध्ये सगळी लाकडं ओली करून टाकली, तर तो काय स्वाहा करेल? करेल का? नाही करू शकत, बरोबर. म्हणजे ती लाकडं ओली असतील तर काय होईल? धूर होईल, आग नाही पेटणार, बरोबर. म्हणजेच काय, की मनामध्ये जर का एखाद्या गोष्टीच्या विषयामध्ये मनच नसेल, म्हणजे मन त्याच्यातून काढून घेतलेलं असेल, तरी तुम्ही त्या विषयात राहायला काय आणि नाही राहायला काय, काही फरक पडत नाही. म्हणजे काय, तर त्याचं चिंतन करू नये. म्हणजे काय, तर त्या विषयाचं चिंतन सारखं 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 करू नये. मला श्रीखंड खायचं, मला लाडू खायचे, मला हे खायचं, याचं चिंतन चिंतन केल्यामुळे किंवा त्याचा सारखा सारखा विचार केल्यामुळे किंवा त्याचा हव्यास केल्यामुळे, मला हे पाहिजे, मला पैसे पाहिजेत, मला कपडे लत्ता पाहिजे, मला घर पाहिजे, मला गाडी घोडा पाहिजे, याचं सदोदित चिंतन केल्यामुळे ते विषय तुम्हाला सोडून जाणं शक्यच नाही. त्यामुळे त्याचं चिंतनच करायचं नाही. आणि चिंतन न केल्यामुळे म्हणजे त्याला म्हणजे पातंजलींनी, परत मी त्यावर येतो, फार सुंदर प्रकारे समजून सांगतात की प्रेक्षणच करायचं नाही, म्हणजे बघायचंच नाही. प्रेक्षण केल्यामुळे बघितलंच नाही तर मनात इच्छाच होत नाही, आणि मनात इच्छा आली तर त्याच्यापासून त्याचा सहवास करण्याची परत किंवा त्याच्याबरोबर राहण्याची इच्छाच होत नाही. म्हणजे मिठाईचं दुकानच दिसलं नाही एखाद्या माणसाला, समजा एखादा गरीब व्यक्ती आहे आणि त्यांनी मिठाईचं दुकान कधीच पाहिलं नाही, तर त्याला त्या लाडूची आणि जिलबीची काय कल्पना असणार, असेल का? कधीच शक्य नाही, बरोबर. त्याचप्रमाणे जर का प्रेक्षणच झालं नाही, म्हणजे डोळ्यांनी दिसलंच नाही, तर त्या गोष्टीचं इच्छाच मनात होत नाही, बरोबर. त्यामुळे शक्यतो सामान्य साधकांनी डोळ्यांना दिसूच नाही असा प्रयत्न करा. आता डोळ्यांना दिसलं तरी ते मनात विचार आणू नये. मनात विचार आलाच नाही तर ते उपभोगण्याची इच्छाच होत नाही, आणि इच्छाच झाली नाही तर विषय त्रास देत नाही. पण ह्या सर्व गोष्टीचे उपाय जरी केले तरी 2 विषय असे असतात की ते मोठ्या मोठ्या साधकांना सांभाळणं खूप कठीण जातं. त्यातला पहिला म्हणजे क्रोध. क्रोधावर आवर करणं हे सद्गुरूंना शरण झाल्याशिवाय शक्य नाही. म्हणजे तुम्ही कितीही त्याचा सराव केलात, कितीही त्याचं प्रॅक्टिस केलीत, किंवा कितीही मी रागवणार नाही असं म्हटलं, आणि कितीही साधना केली, तरी क्रोध हा असा विकार आहे की तो कधीच सुटून जात नाही. तसाच दुसरा विकार म्हणजे काम आहे. हे दोन्ही विकार महाकठीण आहे. म्हणजे मी त्याला नेहमी असं म्हणतो की अत्यंत खोल महासमुद्र असा कुठला असेल तर काम आणि क्रोध, ह्या दोघांना पार करून जाणं हे अत्यंत महाकठीण गोष्ट आहे. आणि या दोघांना पार करून जायचं असेल तर एकमेव उपाय
म्हणजे संतांना शरण जाणं किंवा सद्गुरूंना शरण जाणं हे होय. म्हणजे बाकी दुसरा काहीच उपाय नाही त्याला. म्हणजे तुम्ही कितीही काही उपाय केले तरी त्याला काहीही उपाय नाही. म्हणजे मी स्पष्ट सांगतो की क्रोधावर नियंत्रण मिळवायला सर्वात सोपा उपाय काय? संतांना शरण जा, सद्गुरूंना शरण जा आणि नामस्मरण मात्र दररोज करा. नामस्मरण दररोज केल्यावर हळूहळू क्रोध कमी होतो. पण तो एकदमच नाहीसा होईल का? नाही होत. एकदम नाहीसा होऊन हवा असेल तर एकमेव उपाय म्हणजे सद्गुरू शरण होय किंवा संतांचा सहवास होय. म्हणजे संतांच्या सहवासातच हे दोन शत्रू मारले जातात. बाकी कुठलाही उपाय या शत्रूंना मारण्याचा नाही. म्हणजे हे हे स्पष्ट साधन आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण छोटी छोटी सराव करावा. म्हणजे काय, राग येऊ देऊ नये, इच्छा मनात येऊ देऊ नये, मनात विषयच असू नये, इच्छा करू नये. जे काही परमेश्वराने दिलं ते मान्य करायचं आणि जगायचं. म्हणजे काय, सगळ्या गोष्टीचा करता कोण? राम करता. रामाने दिलं खायला, खाल्लं. रामाने नाही दिलं खायला, नाही खाल्लं. बरोबर. रामाने वस्त्र दिलं, पांघरलं. रामाने वस्त्र नाही दिलं, झालं. रामाने सांगितलं पायात चप्पल घातली, नाही घातली, नाही घातली, काय फरक नाही. म्हणजे काय, जेव्हा ही इच्छा मनात होते की बाबा जे काही करतो ते राम करतो, मी काहीच करत नाही. म्हणजे जगातलं चाललं सुद्धा सत्ता कोणाच्या सत्तेने चालली? माझ्या रामाच्या सत्तेने चालली आहे. मग राम जे म्हटलं ते करायचं, आणि राम जे म्हटलं ते करायचं, आणि रामाने जसं ठेवलं तसं राहायचं. मग काही त्याचं वाईट वाटत नाही आणि चांगलंही वाटत नाही. म्हणजे माझ्याकडे हेच आहे का माझ्याकडे ते नाही, त्याचं चांगलं आणि वाईट वाटणं असं दोन्ही टळलं जात. म्हणजे त्याला गीतेमध्ये आपण असं म्हणतो की सुख दुःखे समे कृत्वा, म्हणजे सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. आणि अशा प्रकारे वासनांवर जय मिळवणं थोडा थोडा शक्य होतो. पण हा प्रवास प्रत्येकाला प्रत्येकाचाच चालायचा आहे. म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगून किंवा तिसऱ्याने चौथ्याला सांगून ह्याच्यातून सुटका होत नाही. ह्याच्यातून सुटका करायची तर प्रत्येकाला स्वतःचाच मार्ग आचरला पाहिजे. कारण अध्यात्म हे आचरणाचं शास्त्र आहे. अध्यात्म हे अनुभूतीचं शास्त्र आहे. बरोबर. ते स्वतःच अनुभवायचं असतं. त्याच्यासाठी इतर फक्त सद्गुरू आणि संतच आपल्याला त्याचं मार्गदर्शन करू शकतात. बाकी त्याचं मार्गदर्शन करण्याचा अधिकार किंवा किंवा त्याचं ज्ञान सुद्धा मला नाही, असं मी नेहमी म्हणतो. की मला त्याच्यातलं काहीच कळत नाही, असं मला नेहमी वाटतं मनापासून. की सांगण्याचा अधिकार माऊलींचा आहे. आपण फक्त ते समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. बस. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आज ऍक्च्युली खरं तर मनातल्या खूप प्रश्नांची उत्तरं भेटलेत दादा. असं पुष्कळदा होतं आणि नेमकं काय करायचं अशा क्षणाला कळत नाही. तर मला असं वाटतं की नक्कीच आज बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं भेटले. करणं कठीण आहे नक्कीच, पण प्रयत्न नक्कीच करू ते असं वाटतं. अजून कोणाला काही बोलायचं आहे? अजून काही कोणाला बोलायचं असेल तर हाय हँड रेस करा. अनम्यूट करा. ओके. हा, स्मिता ताई हँड रेस अनम्यूट केलेलं आहे तुम्हाला. जय श्री कृष्ण ताई. हा, जय श्री कृष्ण ताई. जसा कालचाच माझा विषय होता म्हणून त्याच्या पुढचंच कंटिन्यू थोडक्यात सांगते. आज जॉईन झाली आता. म्हणजे मला असं आज आता ताईने खूप छान वाचलं. ताई, पहिले तुमचं पण मनपूर्वक अभिनंदन. खूप छान सांगितलं, खूप छान वाचन केलं. तुमच्याकडे बघून खरंच प्रेरणा मिळाली. हा एक दैवी गुणच आहे की तुम्ही या वयातही इतकं छान वाचतात आणि छान तुमचे उच्चारही आहेत. आणि ती आवड म्हणजे आमच्या सारख्यांना तरुण गटातल्या वर्गाला ती खरोखर प्रेरणादायी आहे. म्हणून त्यासाठी पहिले अभिनंदन. आज जे आपण वाचन किंवा जे आज आपण श्रवण केलं त्यामध्ये एक प्रकर्षाने जाणवलं. मी माझ्या भाषेत मांडण्याचा, आता रामदास दादांसारखं मला काही बोलता येत नाही कारण माझं तेवढं वाचनही नाही आणि अभ्यासही नाही. मी माझ्या कालच्या ह्याच्यावरती कंटिन्यू करते की जसं मी म्हणते, म्हणजे मला असं वाटतं की आसुरी म्हणजे स्वैराच्या राजले ताईंनी वाचन केलं त्याच्यातून आपल्याला तेवढंच कळलं की देहाचा नाश हा कशामुळे होतो, तो वासनांमुळे होतो.
आणि तो स्वैराचार आहे. काल आपण तेच बघितलं होतं की स्वैराचार हा कसा आहे तर देहतृप्तीसाठीच ह्या सगळ्या व्यसनांच्या अधीन आपण जात असतो. म्हणजे मग कोणते तासुरी गणांमध्ये येणारे जे 6 षडरिपू आहेत ते सगळे. आणि त्यामुळेच आपण काय करतो, फक्त देहाच्या सौंदर्याकडे आकर्षित होत असतो आणि त्यातूनच अधर्म घडत असतो. मग जसं उदाहरणार्थ महिलांवर असं म्हणजे अनाथ आश्रम उत्पन्न होण्यामागचं कारणही तेच आहे. आज अनेक वृद्धाश्रम आहे. हे कशामुळे निर्माण होतात? तर हे स्वैराचारामुळेच निर्माण होतात. हा झाला आसुरी गुण की हे देह नश्वर आहे, पण यासाठीच मनुष्य सतत झटत असतो. आणि हेच ज्याला त्यागता येतं म्हणजे स्वैराचार सोडून स्वतंत्रतेकडे जर आपण वळलो तर खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्ती होते. कारण स्वतंत्रता ही मानसिक बौद्धिक स्तरांवरती अवलंबून असते, केवळ शारीरिक स्तरावरती नसते. आणि स्वैराचार हा फक्त आणि फक्त जास्तीत जास्त शारीरिकतेमुळेच होत असतो, कारण आपण त्या मार्गावर चालल्यामुळे आपली मन आणि बुद्धी सुद्धा त्याच मार्गावर कार्य करत असते. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला इंद्रियांवरती आपल्या स्वतःच्या निग्रह ठेवता येणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून इथे आसुरी गुणांच्या मध्ये जर बघताना आपल्याला दिसून येईल की जास्तीत जास्त अधर्माकडे व्यक्ती झुकत असतो आणि स्वतःचा नाश करून घेत असतो. असं थोडक्यात आज म्हणजे मी आता बसल्या बसल्या जेवढं मी ऐकलं त्याच्यावरनं मी हे विचार मांडले माझे. आता ते योग्य आहेत किंवा नाही ते तुम्ही सांगा. अजून कोणाला बोलायचं आहे? स्मिता त्यांनी फार सुंदर असं सांगितलं. त्याच्यावर मला फक्त एक आठवलं म्हणून मी हॅलो सांगतो. हॅलो हॅलो, ऐकू येतंय? हो हा 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 बोला बोला. दादा. हा हो नाही, मला फक्त एक आठवलं म्हणून सांगतो की चाणक्य नीती नावाचा मोठा ग्रंथ आहे, म्हणजे आचार्य चाणक्यांनी लिहिलेला. तर त्याच्यातला पहिलाच श्लोक या संदर्भात असा आहे की राजाकडे कुठला गुण असावा, तर राजाकडे इंद्रिय निग्रह असावा. आणि ज्या राजाकडे इंद्रिय निग्रह नसतो त्याचं राज्य